हॅलो फ्रेंड, स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्ड मध्ये। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार। पहिल्या गुरुवारचा पहिला व्लॉग जो आहे तो आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा। तर पूजेची जी सर्व तयारी जी आहे ती आपली झालेली आहे। घरातील मुख्य पूजा जी असते ती सुद्धा आपली झालेली आहे। त्यानंतर नित्य कामे जी असतात ती सुद्धा आपली झालेली आहे। तर इथे छानशा रांगोळी जी आहे ते आपण आपल्या पूजेची सुरुवात जी आहे ती करणार आहोत। अगदी साधी सोपी रांगोळी जी आहे ती इथे आपण काढलेली आहे आणि त्यानंतर बॉर्डर रांगोळी सुद्धा इथे आपल्याला काढायची आहे। तर रांगोळी पूर्ण झाल्याच्या नंतर आपण बॉर्डर रांगोळी जी आहे ती काढून घेणार आहोत। अगदी सोपी पद्धत आहे। तर रांगोळी सुद्धा आपली तयार झालेली आहे। तर इथे दिवे लावून घेतलेले आहेत आणि आता आपण सुरू करणार आहोत आपल्या पूजेला। तर इथे कुंकवाने जे आहे ते आपण स्वस्तिक काढून घेतलेलं आहे। त्यावरती आपल्याला हळद, कुंकू, अक्षता, फूल व्हायचं आहे आणि त्यावरती आपल्याला पाट ठेवायचा आहे। पाटावरती लाल वस्त्र जे आहे ते अंथरून घ्यायचं आहे आणि ते तांदळाने जे आहे ते अष्टदल काढून घेतलेलं आहे। अष्टदलावरती सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षता आणि ते फुलांच्या पाकळ्या ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहेत। कलश ठेवलेला आहे। कलशामध्ये सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षता, त्यानंतर इथे 5 झाडाची 5 पाने घेतलेले आहेत ती इथे कलशामध्ये आपल्याला ठेवायची आहे। त्यानंतर कुंकवाची 5 उभी बोटे जी आहेत ते आपल्याला कलशाला काढायचे आहे। नारळ ठेवलेला आहे। नारळाला सुद्धा इथे आपण हळद, कुंकू वाहिलेला आहे आणि त्यावरती देवीचा छानसा असा मुखवटा जो आहे तो आपण लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे विड्याची पानं ठेवलेली आहेत। विड्याच्या पानावर सुद्धा इथे आपल्याला हळद, कुंकू व्हायचं आहे। 1 रुपया ठेवलेला आहे। 5 प्रकारची 5 फळी जी आहे ती इथे ठेवलेली आहे। फुलांनी छान जो देवारा जो आहे, जी मांडणी आहे ते आपण सजून घेणार आहोत। ते इथे बाप्पांची आणि श्री महालक्ष्मीची मूर्ती जी आहे ती आपण इथे ठेवून घेतलेली आहे। छानसा हार जो आहे तो आपण तयार केलेला आहे। धूप, दीप, अगरबत्ती दाखवलेली आहे। पाण्याचं मंडल काढून इथे नैवेद्य सुद्धा आपण दाखवणार आहोत। तर उंबरठ्याचं सुद्धा इथे पूजन झालेलं आहे। नैवेद्य सुद्धा इथे दाखवून झालेला आहे। तर आपल्या मुख्य देवाऱ्यामध्ये आई तुळजाभवानीची सुद्धा इथे मूर्ती आहे। तर देवीला सुद्धा इथे छोटासा हार जो आहे तो आपण अर्पण केलेला आहे आणि आपली पूजा जी आहे ती संपूर्ण अशी संपन्न झालेली आहे। तर आज गुरुवार आहे। तर गुरुवार निमित्त काय स्पेशल असा बेत असणार आहे, काय काय मेन्यू असणार आहे, काय काय पदार्थ आपण बनवणार आहोत ते नक्की तुम्हाला सांगणार आहे। तर इथे कणिक घेतलेले आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ टाकून घट्टसर असा गोळा जो आहे तो आपण तयार करून घेणार आहोत। कणिक मळतो, पोळ्या लाटतो त्या पद्धतीमध्ये जसं पीठ असतं त्या पद्धतीमध्येच पीठ जे आहे ते आपण तयार करून घेणार आहोत। 1 चमचा इथे तेल टाकलेलं आहे आणि कणिक जे आहे ते आपल्याला भिजत ठेवायचे आहे। पुन्हा एकदा हलक्या हाताने तेल टाकल्याच्यानंतर पुन्हा एकदा हलक्या हाताने आपण प्रेस करत करत छान असा त्याचा गोळा जो आहे तो तयार करून घेतलेला आहे आणि बाकी जी तयारी आहे ते आपण करणार आहोत। ते इथे लाल मसूर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी लाल मसूर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे। स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। त्यामध्ये पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, उभा चिरलेला टोमॅटो, त्यानंतर 2 बारीक चिरलेले कांदे जे आहेत चौकोनी ते टाकलेले आहेत, कोकम टाकलेला आहे आणि आवश्यकतेनुसार यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि मध्यम गॅसवरती आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या ज्या आहेत कुकरच्या घ्यायच्या आहेत। ते इथे तांदूळ घेतलेले आहेत। तर इथे तांदूळ सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आवश्यकतेनुसार इथे पाणी टाकलेलं आहे आणि तांदूळ पण आपल्याला शिजून घ्यायचे आहेत। तर लसूण घेतलेला आहे, हिरवी मिरची आहे, हे सुद्धा आपल्याला छान असा ठेचा जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे। कुकरच्या जी इथे शिट्ट्या झालेल्या आहेत आणि त्यानंतर आलं, लसूण आणि मिरचीचा जो ठेचा आहे तो सुद्धा इथे आपला तयार झालेला आहे आणि इथे अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली। मुगाची डाळ जी आहे ते रात्रभर जे आहे ते पाण्यात आपण भिजत ठेवलेली। तांदूळ शिजलेले आहेत, भातही छान आपला शिजत आलेला आहे। तर आता आपण पुढची तयारी करूया। तर भाजीमध्ये आज आपण काय बनवणार, कुठली भाजी असणार, ते इथे हरभरा भाजी घेतलेली आहे आणि मेथीची भाजी घेतलेली आहे। दोन्ही भाज्यांचा मिक्स कॉम्बिनेशन अशी भाजी आपण आज बनवणार आहोत। ते इथे अर्धी वाटी इथे हरभरा भाजी घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मेथीची भाजी घेतलेली आहे। तर मेथीची भाजी जी आहे फक्त इथे पानं घेतलेली आहे आणि हरभऱ्याची भाजी आहे तिची सुद्धा इथे पानं जी आहेत त्या पण घेतलेली आहेत। स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। दोन्ही भाज्यांचं कॉम्बिनेशन आहे, चव जी आहे अप्रतिम अशी चव लागते, त्यामुळे आज ही भाजी आपण बनवणार आहोत। तर लसूण आणि हिरवी मिरचीचा जो ठेचा आहे तो 2 टेबलस्पून तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे आणि त्यामध्येच आपल्याला इथे मुगाची डाळ जी घेतलेली आहे आपण ती सुद्धा आपल्याला छान अशी थोडीशी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण इथे परतून घ्यायची आहे। त्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये। 2 ते 3 मिनिटं छान असं परतून झाल्याच्या नंतर त्यामध्येच आपल्याला
हरभऱ्याची भाजी आणि मेथीची भाजी जी आपण समप्रमाणामध्ये घेतलेली ती भाजी यामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि ती तेलामध्ये आपल्याला सुरुवातीला अशी भाजून घ्यायची आहे आणि यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाहीये। वाफेवरती ही भाजी पूर्णपणे आपण शिजवणार आहोत। तेलामध्ये मिक्स झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण झाकण ठेवणार आहोत। 1-5 मिनिटासाठी यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे। ते इथे 5 मिनिटं पूर्णपणे इथे झाकण ठेवणार आहोत। अजिबात इथे उघडून बघायचं नाहीये। थोडंसं पाणी सुटेपर्यंत जे झाकण ते आपण ठेवणार आहोत आणि त्यानंतर इथे चवीनुसार जे मीठ आहे ते इथे आपण टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा 5 ते 7 मिनिटासाठी भाजी जी आहे वाफून घेणार आहोत। तर इथे बघू शकता भाजी छान अशी मोकळी सळसळीत झालेली आहे। तर भाजी होते तोपर्यंत आपण इथे पोळ्या लाटून घेणार आहोत। तर कणिक जी आहे ती आपली सैलसर अशी मळून झालेली आहे, कारण की आपण जेवणाची म्हणजे भाजी डाळ भात होण्याआधी आपण कणिक मळून ठेवलेली, त्यामुळे तिला थोडा वेळ मिळाला, त्यामुळे ती सैलसर अशी छान अशी तयार झालेली आहे। तर बघू शकता पोळ्या लाटताना अगदी अलगद हाताने ज्या आहेत त्या पोळ्या आपल्या ज्या आहेत त्या लाटल्या जातात, अजिबात जोर लावावा लागत नाही। तर अगदी मौसूत अशा ज्या आहेत त्या पोळ्या ज्या आहेत आज आपण बनवणार आहोत। तर एक एक करून ज्या आहेत त्या सर्व आधी आपण बनवून घेणार आहोत आणि त्यानंतर ज्या आहेत त्या आपण पोळ्या ज्या आहेत त्या भाजणार आहोत। चपाती जी आहे ती आपण भाजून घेणार आहोत। तर एक एक करून ज्या आहेत त्या सर्व जे आहेत ते तयार होत आलेले आहेत। इथे बघू शकता ते इथे पॅन गरम करून घेतलेला आहे आणि पॅन मध्ये आपल्याला एक एक करून पोळ्या ज्या आहेत त्या दोन्ही साइडने अशा भाजून घ्यायच्या आहेत। बघू शकता आपलं कणिक जे आहे छान असं सैलसर मळलं गेलेलं, म्हणून पोळ्याही छान आपल्या झालेल्या आहेत। तर इथे एक पॅन घेतलेला आहे। पॅन मध्ये आपल्याला पाव चमचा राई, पाव चमचा जिरं टाकायचं आहे। त्यानंतर इथे कढीपत्ता, लसूण, लाल मिरच्या, लाल सुक्या मिरच्या, त्यानंतर कढीपत्ता, कोथिंबीर हे टाकून फोडणीची जी तयारी आहे ते आपण इथे करणार आहोत। तर आज आपण तिखट डाळ बनवणार आहोत। त्यासाठी इथे काही मसाले घेतलेले आहेत। मालवणी मसाला, गरम मसाला, रेड चिली पावडर जी आहे ती इथे घेतलेली आहे आणि जी डाळ जी आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेली ती डाळ जी आहे ते आपल्याला फोडणीमध्ये टाकायची आहे। आवश्यकतेनुसार पाणी जे आहे ते यामध्ये आपण टाकणार आहोत। तर बघू शकता डाळी छान आपली घट्टसर अशी तयार होत आलेली आहे। तर इथे आवश्यक जेवढं असेल तेवढं पाणी जे आहे ते आपण यामध्ये टाकलेलं आहे। थोडीशी आपल्याला यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे। तर इथे डाळीला सुद्धा छान अशी उकळी आलेली आहे। तर आता गोडाचा पदार्थ आपण काय बनवणार आहोत, तर आज आपण बनवणार आहोत रव्याची खीर बनवणार आहोत। तर इथे एका पॅन मध्ये 1 चमचा तूप घेतलेला आहे, त्यामध्ये पाव कप इथे रवा घेतलेला आहे आणि आवश्यक असेल तेवढं दूध टाकून इथे जी खीर जी आहे ती शिजवून घेणार आहोत। वेलची पावडर टाकायची आहे आणि खीर जी आहे अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये आपली तयार होते। तर जेवणाच्या ताटामध्ये आज आपण काय काय बनवलेलं आहे, तर चपाती आहे, हरभऱ्याची भाजी आहे, भात आहे, खीर आहे, त्यानंतर इथे तिखट डाळ घेतलेली आहे। तर आजचा हा फुल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।